मुंबईतल्या विधानसभा जागांसाठी मावियाच्या 3-2-1 चा फॉर्म्युला। एक लोकसभा मतदारसंघ जिंकलेल्या पक्षाला 3 जागा, ठाकरे गट 15 जागा, काँग्रेस 14, राष्ट्रवादी घटक पक्षांना 7 जागांवर लढण्याची शक्यता। आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आज दुसरा दिवस। आज येवला आणि मनमाडमध्ये स्वाभिमान सभेचं आयोजन। भुजबळ आणि कांदेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार। कोल्हापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक A.Y. पाटील यांची पक्षाला सोडचिठ्ठी। मवियाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। अजितदादांचे निकटवर्तीय माजी आमदार अनिल भोसलेंची 3 वर्षांनंतर कारागृहातून सुटका। शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी जामीन मंजूर। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीची आज पहिली बैठक। यात लोकसभेतील 21 तर राज्यसभेतील 10 खासदारांचा समावेश। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। ई-पीक पाहणीची अट रद्द। 7 वाऱ्यावरती नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। राज्यात शाळेतील कर्मचाऱ्यांना आता पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक। शासनाकडून अध्यादेश जारी। बदलापूर घटनेनंतर प्रशासन खडबडून जागं। शाळेत गुड टच बॅड टच उपक्रम अनिवार्य करणार। महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरेंची माहिती। गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी 4000 एसटी बसेसचं बुकिंग। रेल्वेसह एसटी प्रशासन गणेशोत्सवासाठी सज्ज। दाक्षिणात्य अभिनेता विजयची राजकारणात एंट्री। विजयकडून पक्ष आणि निवडणूक चिन्हाचं लॉन्चिंग। तामिळनाडू विजय पार्टीकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवासी संघटनेचं काळ्या फिती बांधत आंदोलन। गुरवली स्थानकासह विविध मागण्यांसाठी प्रवासी आक्रमक।